शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने हातकणंगले तालुक्यातील विविध गावातील शेतकरी आणि नागरिकांच्या वतीने हातकणंगले बस स्थानकासमोर राज्य शासनाच्या विरोधात निदर्शने करून तहसीलदार सुशील कुमार बेल्लेकर यांच्याकडे निवेदन सादर करून राज्य सरकारच्या उदासीन कारभाराविरोधात निषेध नोंदविण्यात आलाय। हे निवेदन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा प्रमुख श्री संजय चौगुले यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आले असून त्यामध्ये कोल्हापूर सांगली महामार्गाचे रखडलेले काम तात्काळ पूर्ण करण्याची तसेच गरज नसलेला शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याची जोरदार मागणी करण्यात आली आहे। वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायच्या। सन्माननीय हिंदुहृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब एक आपल्याला वचन अभिवचन किंबहुना एक आपल्याला एक आदेश दिला आहे की आपण 80% समाजकारण आणि 20% राजकारण त्याच धर्तीवर आधारित पक्षप्रमुखांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत असताना की इतकी शिवसेना ही जनतेच्या प्रश्नावर कशी कार्यरत आहे हाच संदेश आपण याच्यातून द्यायचा आहे आणि ह्याच आपल्या पक्षप्रमुखांना वाढदिवसाच्या शुभेच्छा। 2009ला या विधानसभेमध्ये शिवसेनेचा भगवा फडकला। त्यावेळा आपण ह्या सांगली कोल्हापूर रस्त्याच्या चौपदरीकरणाच्या मागणीसाठी अनेक वेळा आंदोलनासाठी रस्त्यावर उतरलो। 3-4 वर्षानंतर ह्या रस्त्याची मंजुरी झाली, पेढे वाटले गेले, साखर वाटले गेले, पण काम हे कायम रखडत झालं। दुर्दैवाची गोष्ट आहे 5 वर्ष कोल्हापूर जिल्ह्याकडे सार्वजनिक बांधकाम मंत्री हे खातं असताना हा रस्ता पूर्ण झाला नाही। ही खरं तर ही आपल्यासाठी शर्मेची आणि लाजिरवाणी गोष्ट आहे। फक्त घोषणा आणि घोषणा, रोज एक घोषणा, रोज एक योजना जाहीर करायची। तिजोरीमध्ये पैसे आहेत की नाही, ती योजना पुढे चालणार आहे की नाही ह्याचा कुठलाही पायपोस नाही। इतकं खरं तर बेजबाबदार सरकार यापूर्वी कुठं महाराष्ट्रात नाही, देशात कुठलं झालेलं नाही। आपण जसं म्हणतो ईव्हीएमचं सरकार, तसं हे खोट्या घोषणांचं सरकार। या सरकारला कोणतीही संवेदना लोकांच्या विषयी नाही आहे। लाडकी बहीण योजना जाहीर केली, त्याचे पैसे रखडत तुमच्याकडे पैसेच नाही तर योजना जाहीर कशासाठी करताय हाच सवाल माझा ह्या रस्त्यासाठी आहे। सांगली कोल्हापूर रस्ता मंजूर झाल्यानंतर 10 वर्ष तुम्हाला पूर्ण करता आला नाही। त्याच्यामधूनच जो नागपूर रत्नागिरी महामार्ग जातोय त्यामध्ये शेतकऱ्यांची चौपट नुकसान भरपाईची आमची मागणी तुम्ही प्रलंबित ठेवलेली आहे। बाकीच्या ठिकाणी तुम्ही देताय आणि बाकी याच ठिकाणी का मागं ठेवलेली आहे आणि ही मागं ठेवून परत नव्यानं भक्तिशक्ती मार्ग तुम्ही लागताय आणि परत त्याच्यासाठी अव्वाच्या 86,000 कोटीचं बजेट तुम्ही सांगताय आणि तो तुम्ही लादताय आणि मुख्यमंत्री म्हणतात की तो करणारच। आणि कशासाठी? शेतकऱ्यांच्या प्रेतांवरनं तुम्ही ते रस्ता नेणार आहे का? ही भूमिका आमची आणि शिवसेना याला कडाडून विरोध करते।